पालक पुलाव रेडी झालाय। तुम्ही बघू शकता कलर आणि टेक्स्चर इतकं सुंदर दिसतंय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अहोंच्या नखरेमध्ये। आज आपण बनवतोय झणझणीत चमचमीत पालक पुलाव। अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता होणारा झटपट पालक पुलाव। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी बिर्याणी राईस घेतला, त्याला व्यवस्थित धुवून घेतला। नंतर तांदूळाच्या थोडं वरती पाणी टाकून अर्ध्या तासासाठी साईडला ठेवला। अर्धा बाउल पाणी घेतलंय, पाणी उकळतंय तोपर्यंत आपण व्यवस्थित पालक धुवून घेऊ। पाणी उकळून झाल्यानंतर आपण त्यात पालक टाकून पालक ब्लांच करून घेऊया। पालक काढून त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। त्यानंतर कुकर घेतला, त्यात साधारण 2 चमचे साजूक तूप टाकले, त्यात काही काजू टाकले। काजू व्यवस्थित खरपूस भाजून घेतले। नंतर ते काजू काढून घ्यायचे। काजू काढल्यानंतर त्याच तुपात 1 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, कढीपत्ता आणि जिरे टाकले। भन्नाट चव आली पाहिजे त्यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात। नंतर 1 मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतला, तो टाकला आणि 1 बटाटा घेतला, तो टाकला। नंतर आपण जो पालक ब्लांच केला होता तो थंड झाला होता। आता आपण पालकाची प्युरी तयार करून घेऊया। त्यात थोडी कोथिंबीर, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या घेऊन पेस्ट तयार करून घेतली। नंतर 1 टोमॅटो घेतला, तो टाकला। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अजून व्हेजिटेबल ॲड करू शकतात। चवीपुरता मीठ घेतले। नंतर जी आपण पेस्ट तयार केली होती पालकाची ती टाकून घेतली। व्यवस्थित मिश्रण एकजीव केल्यानंतर चला आता मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा लाल मिरची घेतली, अर्धा चमचा मसाला घेतला, अर्धा चमचा जिरे धना पावडर टाकली आणि चिमूटभर हळद टाकली। आणि लक्ष ठेवा की मसाले जळाले नाही पाहिजे, त्यासाठी मी ते थोडं पाणी टाकून घेतले अगोदर। नंतर त्यात तांदूळ टाकून घेतले। ऑलमोस्ट आपला पालक मसाले पुलाव रेडी आहे। व्यवस्थित मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यात फक्त 1च ग्लास पाणी टाकले। लक्षात ठेवा जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाहीये। त्यात आपण जे भाजलेले काजू होते ते टाकले आणि 2 चमचे साजूक तूप टाकले। कुकर लावून 3 शिट्ट्या केल्यानंतर जो पालक पुलावचा घमघमाट सुगंध सगळ्या घरात पसरला होता, आज तर अहोंची मज्जाच होती बाबा। पालक पुलाव रेडी झालाय। तुम्ही बघू शकता कलर आणि टेक्स्चर इतकं सुंदर दिसतंय आणि टेस्ट पण जबरदस्त झाली। एकदम पौष्टिक असा पालक पुलाव तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय बाय।